जय हिंद मित्रांनो. बघा, आपण जो पॉलिटीचा स्टडी करायला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये आपले संविधानाचा भाग 1 भाग 2 झाले होते. आज आपल्याला संविधानाचा भाग 3 हा सुरू करायचा आहे. तर बघा, संविधानाचा भाग 3 बघत असताना संविधानाचा भाग 3 म्हणजेच आपले मूलभूत हक्क. तर बघा, मला असं वाटतं की भारतातील प्रत्येक नागरिकाला जे आहे त्याचे मूलभूत हक्क हे माहीत असायला हवे. कारण की हे संविधानाने त्याला दिलेले हक्क आहेत, जे जेव्हा तुम्ही एका डेमोक्रेटिक आपल्या जे रिपब्लिक ऑफ इंडियामध्ये जेव्हा वावरत असता किंवा तुम्ही बोलत असता, चालत असता, राहत असता, त्याच्याबद्दल तुम्हाला जी दिलेली सूट जी आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुमचे जे हक्क आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि तसं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं झालं तर याच्यामधील बरेचसे प्रश्न जे आहे, SSC GD असेल किंवा पोलीस भरती असेल, याच्यामध्ये बरेच वेळा विषय विचारलेले बघायला मिळतात. बघायचं झालं तर हा ओव्हरऑल जो संविधानाचा भाग 3 आहे त्याच्यातील सर्वच मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये बघायचं झालं तर सर्वच जी कलम जे याच्यामध्ये येतात 12 ते 35 हे सर्व खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार म्हणजे सक्तीचे शिक्षण जे आहे 21A हा त्याच्यामधील सर्वात महत्त्वाचा आहे. कारण की एक्झाममध्ये वारंवार आपल्याला विचारलेला बघायला मिळतो. तर बघा, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे भाग 3 कलम 12 ते 35. तर बघा, कलम 12 ते 35 12 मध्ये काय सांगितलेलं आहे. तर बघा, 12 मध्ये काय आहे, 12 मध्ये आपल्याला बघायला मिळतं, 12 मध्ये राज्य म्हणजे काय हे सांगितलेलं. 12 मध्ये राज्य म्हणजे काय हे सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, राज्य म्हणजे काय. तर बघा, राज्य जे आहे, राज्याच्या पद्धती किंवा त्याच्याबद्दलची जी डेफिनेशन आहे याच्यामध्ये सांगितलेली बघायला मिळते. याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची जी डेफिनेशन आहे किंवा व्याख्या आहे हे आपल्याला सांगितलेली बघायला मिळते. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला जे पहिलं म्हणजे आपलं केंद्र सरकार, 2 राज्य सरकार, 3 आपलं संसद, 4 जे आहे राज्य विधिमंडळ, 5 म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, आणि 6 म्हणजे ज्या शासनमान्य कंपन्या आहेत किंवा शासनमान्य खाती आहेत ती. हे आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये काय, तर आपली नगरपालिका असेल, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, अशा सर्व ज्या बाबी आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि जर शासनमान्य खाते याच्यामध्ये जर बघायचं झालं तर आपल्याला ONGC बघायला मिळेल, LIC बघायला मिळेल, RBI बघायला मिळेल, आणि अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर BHEL आहे किंवा ONGC मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अजून जर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर UGC आहे. अशा प्रकारचे जे खाते आहेत हे आपल्याला बघायला मिळतील. हे जे खाते आहेत ते शासनाद्वारे चालवले जातात. तर असे जे सर्व खाते याच्याबद्दल आपल्याला 12 मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर बघा 13 मध्ये काय आहे. तर बघा, 13 मध्ये काय सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, 13 मध्ये आपल्याला बघायला मिळतं की जो कलम 13 आहे किंवा अनुच्छेद 13 आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की कुठल्याही प्रकारचा कायदा तो जर नागरिकाच्या हितसंबंधाशी
संबंधित नसेल किंवा त्यांना ठेस पोहोचवत असेल किंवा मूलभूत अधिकार जे आहेत त्यांचे उल्लंघन करत असेल, तर त्या कायद्याविरुद्ध आपल्याला न्यायालयामध्ये जाण्याची जो हक्क आहे किंवा न्यायालय तो कायदा रद्द करू शकतो, ही तरतूद आपल्याला 13 मध्ये बघायला मिळते. तरतूद तर हे कायदे, या कायद्यांमध्ये काय काय येतं तर बघा, त्याच्यामध्ये आपले आले अधिनियम, अधिनियम झाल्यानंतर नियम, अधिसूचना, आणि तदनंतर बघायचं झालं तर रूढी आणि परंपरा. बघायचं झालं तर आता तुम्ही याच्यामध्ये म्हणता सर अधिनियम ठीक आहे, नियम ठीक आहे आणि अधिसूचना सुद्धा ठीक आहे, बट जे रूढी आणि परंपरा आहे हे का? तर बघा, आपल्याला बघायला मिळेल जी सतीप्रथा आहे किंवा आपली जी सतीप्रथा होती, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. तर बघायचं झालं तर ह्या ज्या आहेत ह्या या मूलभूत आपले जे हक्क आहेत यांचे उल्लंघन करतात. त्यामुळेच याच्यामध्ये आपल्याला रूढी परंपरा बघायला मिळतात. बघायचं झालं तर सतीप्रथा हे बंद करणं खूप आवश्यक होतं. आणि जर बघायचं झालं तर तशीच आपली जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्याच्यामध्ये सुद्धा जे आपल्याला म्हणता येईल त्यावेळेस दलित जे लोक होते किंवा दलित वर्ग होता, त्या दलित वर्गाचे जे हितसंबंध आहेत किंवा त्यांचा जो जगण्याचा अधिकार आहे किंवा त्यांचा जो जगण्याचा जो दर्जा आहे, हा जो आहे हा सर्व आपल्याला म्हणता येईल निस्तनाबूत झालेला होता किंवा त्यांचा काही दर्जाच नव्हता जगण्याचा. तर त्यांना जे आहे ते त्या लेवलपासून उचलून जर वर आणायचे आहे तर हे आपल्याला करणे आवश्यकच होते. तदनंतर बघा 14 कलम 14 काय सांगतं आपल्याला, तर कलम 14 सांगतो आपल्याला कायद्यापुढे समानता. तर कायद्यापुढे समानता काय? कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट तर बघा, कायद्यापुढे समानता म्हणजे काय? तर कायद्यापुढे समानता म्हणजे की जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये खूप गरीब लोक सुद्धा आहेत आणि खूप अमीर सुद्धा आहेत. तर बघा, जर असं जर कायद्यापुढे जर समानता दिली नसती तर जे अमीर आहेत यांच्यावरती यांनी कुठले कृत्य केले किंवा कुठल्याही कायद्याविरुद्ध गेले हे, तर यांच्या विरुद्ध कुठलीही प्रकारची जी कारवाई आहे ती करण्यात आली नसती. गरीब जो आहे त्याने कुठलं कायद्याविरुद्ध कृत्य केले त्याला खूप कठोर शिक्षा झाली असती. तर त्याच्यामुळेच जी आहे कायद्यापुढे समानता ही आपल्याला देण्यात आलेली बघायला मिळतं किंवा कायद्यापुढे समानतेची जी तरतूद आहे हे करण्यात आलेली बघायला मिळते. तर 15 मध्ये काय, तर 15 मध्ये आहे भेदभावास मनाई. तर बघायचं झालं तर भेदभावास मनाई, भेदभावास मनाई. भेदभाव कशावरून? धर्म, जात, वंश, भाषा, लिंग यांच्यावरून जो भेदभाव आहे हा आपल्या भारतामध्ये आता करता येत नाही. तर तसं बघायचं झालं तर करता येत नाही, बट आपल्या महाराष्ट्रामध्येच बघायचं झालं तर विदर्भ आणि पुणे, तर यांच्याकडे जर हे दोनच कम्पेअर करायचे झाले तर याच्यामध्येच आपल्याला जे शब्द आहेत किंवा आपली जी शब्दरचना आहे याच्यामध्ये थोडासा बदल बघायला मिळतो. तर बघायचं झालं तर विदर्भामध्ये अद्रक तर पुण्यामध्ये आलं होतं, विदर्भामध्ये संभार तर पुण्यामध्ये कोथिंबीर होतं. तर हा जो भेदभाव आहे हा होऊ नये यासाठी ही तरतूद आहे. बट आपल्याला बघायला मिळेल की हा भेदभाव सध्याही होत आहे. कुठलाही समजा कोणी बघायचं झालं, पर्टिक्युलरली कुठल्याही भागातला व्यक्ती जर गेला आणि तो थोडीशी गावाकडची भाषा जर बोलत असेल तर लोक त्याला अशिक्षित तशी एकदम वेगळ्या नजरेने बघतात, आपल्याला वेगळ्या नजरेने त्याला
बघणारे लोक तिथं बघायला मिळतील. तर हे असे भेदभाव जे आहेत हे भारतामध्ये होऊ नये, आणि किंवा धर्म, जात, वंश, भाषा, लिंग यांच्यावरून सुद्धा भेदभाव होऊ नये यासाठी ही तरतूद केलेली आपल्याला बघायला मिळते. भेदभाव करण्यास मनाई. आणि याच्यामध्ये दुसरं जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये आपल्याला सध्या बघायचं झालं तर धर्मावरूनही भेदभाव बघायला मिळतो, जातीवरूनही बघायला मिळतो, वंशावरूनही बघायला मिळतो, आणि भाषा जो आहे भाषा ते याच्यावरूनही बघायला मिळतो, आणि लिंग जे आहे त्याच्यावरूनही भेदभाव आपल्याला सध्या भारतातील कुठल्या भागात जो आहे हा बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर याच्यामध्ये अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तो आहे म्हणजे तो पॉईंट म्हणजे महिला आणि जो मागासवर्ग आहे, किंवा दलित आपल्याला सुद्धा म्हणता येईल, किंवा मागासवर्गच म्हणा, मागासवर्गीय लोक जे आहेत त्यांच्यासाठी जे याच्यामध्ये विशेष जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. विशेष तरतूद तर बघा, यांची जी यांच्यासाठी विशेष तरतूद करण्याबाबतचे कार्य काय, तर बघा, ज्या वेळेस जो आपला जुना इतिहास आपण बघतो त्यावेळेस महिला आणि आपले जे मागासवर्ग आहेत यांची जी त्या काळाची जी सामाजिक स्थिती जर बघायची झाली तर त्यावेळेस जी स्थिती आहे ही आपल्याला खूप खालवलेली बघायला मिळेल. त्यामुळे जी आहे तरतूद करणे आवश्यक होते, कारण की जर बघायचं झालं तर महिलांचे शोषण आणि जो मागासवर्ग आहे हा खूप मागे राहिलेला होता. त्यामुळेच यांच्यासाठी ही तरतूद करणे एक अत्यंत महत्वाचे कार्य होते, आणि ते झाले सुद्धा. पण आपल्याला सध्याही कुठल्या भागामध्ये भारताच्या त्याच्यावरून सध्याही भेदभाव बघायला मिळतो. तर बघा, पुढचा जो पॉइंट आहे 16 मध्ये काय आहे, तर 16 मध्ये आहे सर्वांना समान संधी. समान संधी काय, सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी, सरकारमध्ये समान संधी, किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये समान संधी. तर बघा, कुठल्याही प्रकारचा जर व्यवसाय करतो म्हटलं भारतामध्ये तर असं काही आहे का की पर्टिक्युलरलीच या जातीच्या या वंशाच्या लोकांनी जो आहे हा व्यवसाय करावा, असं काही नाही आहे. जो व्यवसाय आहे, कुठलाही व्यवसाय जो आहे तो सर्वांसाठी ओपन आहे, कोणीही करू शकतं. तर बघा 16 सर्वांना समान संधी याच्यामध्ये जर बघायचं झालं तर कुठल्याही जर आपल्याला बघायला मिळेल सरकारी नोकरीत सर्वांना समान संधी, किंवा कुठलेही जर बघायचं झालं तर सरकारी नोकरी सोडून द्या, तुम्ही सरकारमध्येच बघा. तुम्हाला जे आहेत आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे एस टी कास्टमधून दिसतील. जे आपले माजी राष्ट्रपती म्हणता येतील आपल्याला APJ अब्दुल कलाम हे मुस्लिम मधून बघायला मिळतील. तसेच आपले गृहमंत्री अमित शहा हे जैन बघायला मिळतील. तसं बघायचं झालं तर आपल्या जे भारताचं मंत्रिमंडळ आहे, किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्येच आपल्याला बघायला मिळेल की खूप सारे जाती असतील, जमाती असतील, याच्यामधून आलेले लोक आहेत जे आपल्या सरकारमध्ये आहेत. तशीच समानता जी आहे सरकारी नोकरी आणि पूर्ण भारतामध्ये जी आहे ती मिळावी यासाठीच जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी किंवा आरक्षणाची तरतूद आपल्याला केलेली बघायला मिळते. समान संधी
आरक्षणाची तरतूद. तर बघा हे झालं 16 मध्ये. 17 मध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल अस्पृश्यतेचा अंत. अस्पृश्यतेचा अंत. तर बघा अस्पृश्यतेचा अंत म्हणजे काय, तर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये जे मागासवर्ग आहे किंवा जे काही जाती जमाती होत्या त्यांचं असं होतं की त्यांच्या गळ्यामध्ये जे आपल्याला बघायला मळके बांधलेले बघायला मिळतील, त्यांच्या मागे झाडू होता. ते कुठल्याही व्यक्तीच्या घरापुढून जाऊ नये, कुठल्याही व्यक्तीवर त्यांची सावली पडू नये, अशा प्रकारची जी तरतूद होती. त्यांना कोणी हात लावू नये, ते कोणाला हात लावू शकत नव्हते. आणि तसं बघायचं झालं तर त्यांना जे आहे गावातल्या विहिरीवर, समजा विहीर असेल कुठल्या गावामध्ये, त्याच्यामधलं पाणी पिण्याची सुद्धा आपल्याला मुभा नव्हती असं बघायला मिळेल. तर ह्यात ज्या प्रथेचा अंत आहे तो करण्यासाठीच आपल्याला अस्पृश्यतेचा अंत हा संविधानामध्ये बघायला मिळेल. तर नंतर आहे 18. तर 18 मध्ये काय आहे, तर 18 मध्ये जे आहे 18 मध्ये आहे पदव्या रद्द आपल्याला बघायला मिळेल 18 मध्ये केलेले आहेत. पदव्या रद्द म्हणजे कोणत्या आहेत, तुमच्या माझ्या डिग्रीज ज्या आहेत त्या रद्द नाही. तर पदव्या रद्द म्हणजे कुठल्याही व्यक्तीला दिलेली सध्या जशी राय बहादूर अशा प्रकारच्या ज्या जुन्या काळात पदव्या लोकांना मिळायच्या, त्या पदव्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या. आणि तदनंतर जर बघायचं झालं तर भारत सरकार कुठल्याही व्यक्तीला जी आहे पदवी देत नाही, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. तर बघा हे झाले 18 पर्यंत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क याच्यामध्येच इन्क्लूड आहे स्वातंत्र्याचा हक्क. मग तो आपल्याला बघायचा आहे, तो आपण सविस्तर बघू. तर बघा याच्यामध्ये तुम्ही लक्षात, फॉर एक्झाम्पल जी डिग्री आहे तुम्ही लक्षात ठेवा. एक पदव्या रद्द. आणि दुसरा पॉइंट कोणालाही पदवी देत नाही. जर बघायचं झालं तर हे झालं ओव्हरऑल आपला पॉइंट. याच्यामध्ये आपण 12 ते 18 पर्यंत कव्हर केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 19 ते पुढच्या बघणारच आहोत. तर जर बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला हे तुमचे माझे सर्वांचे जे आहेत मूलभूत हक्क आहेत, त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क असेल, शिक्षणाचा हक्क असेल. आणि तसंच बघायचं झालं तर जे असे आपले हक्क आहेत तसेच आपले जे कर्तव्य आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि जर बघायचं झालं तर जशा प्रकारे आपण आपल्या हक्कांची मागणी करतो, तशाच प्रकारे आपण आपले जे कर्तव्य आहेत हे सुद्धा पार पाडायला पाहिजे. तर ते कर्तव्य ते सुद्धा आपण बघणारच आहोत पुढे. तर तत्पर्यंत जय हिंद, जय भारत. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.